नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी बाबा शुभम इंगोले बोलून राहिलेलो आहे. नाव काय आहे? बबन देवराव गवळी. बबन भाऊ गवळी यांच्या शेतामधून. तर आपण माझ्या मागे बघू शकता त्यांची हळद आहे आणि त्यांच्या हळदीला अशा प्रकारची सड लागलेली आहे. तर ही सड जी आहे आपण बघू शकता. याच्यात हे जे कंदमाशीने घातलेले हे अंडे आहेत, या अंड्यामुळे यांच्या जे अंडे फुटून जे ह्या आळ्या निघलेल्या आहेत बाहेर, तर या आळ्यामुळे जी हे आहे त्यांच्या हळदीला सड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर त्यांना आता अशा प्रकारची जर त्यांची हळद ही ऑर्गॅनिक प्रकारची आहे आणि अशा ऑर्गॅनिक हळदीसाठी त्यांनी काय केलेलं आहे, याच्यासाठी त्यांनी जे आपलं सुडोमोनस नावाचे जे एक बॅक्टेरिया येते ते सोडलेले आहेत आणि नंतर बिव्हेरिया बेसियाना म्हणजेच ब्रिगेड बी नावाचा एक प्रोडक्ट येते कॅनबायसिसचा, तो सुद्धा सोडला तरी चालतो. किंवा जे आपलं हे आहे मेटारायझिम नावाची एक बुरशी भेटते, तीसुद्धा सोडली तरी चालेल. अशा प्रकारे आपण ऑर्गॅनिकरित्या अशा या अळ्यांना कंट्रोल करू शकतो. आणि जर आपल्याला केमिकलरित्या कंट्रोल करायचं झालं तर त्याच्यामध्ये जे थायमेथोक्झम लॅम्बडा आहे याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण मेटारायझियम किंवा बिव्हेरिया ही बुरशी घेऊ शकता. किंवा प्लेनमध्ये सुद्धा ही बुरशी सोडली तर आपल्याला जास्तीत जास्त कंट्रोल मिळेल. आणि ज्या काही शेतकऱ्यांचं जास्त प्रमाणात हे वाढलेलं आहे त्यांनी डेल्टामिथ्रिन झालं, आपलं सायपरमिथ्रिन झालं, अशा प्रकारच्या जे गॅस पॉयझन आहेत जिथे इन्फेक्शन जास्त वाढलेलं आहे तेवढ्याच भागाला टाकावं. पूर्ण हळदीला जर टाकलं तर हे जे गॅस पॉयझन आहेत हे आपल्या हळदीच्या मुळ्या काळ्या करतात. म्हणून जेवढं भाग इन्फेक्टेड आहे तेवढ्या भागालाच आपण अशा केमिकलची ड्रिचिंग करून जास्तीत जास्त लवकर आपल्या आळ्यांचा कंट्रोल मिळवू शकतो. तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.